नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत करतो. महाजनको टेक्निशियन 3 त्यामध्ये 800 ज्या वॅकन्सी झालेल्या होत्या त्यामध्ये एक्झामसुद्धा झालेली आहे, रिझल्टसुद्धा आलेले आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा झालेले आहे. परंतु त्यांनी नेहमीप्रमाणे त्यांनी जो काही प्रोसेसला डिले केलेला होता, परंतु एक्झामलासुद्धा भरपूर डिले केलेला होता, म्हणजे भरपूर वेळ लावलेला होता. आणि हा प्रकार जो भरतीचा आहे महाजनको टेक्निशियन 3चा हा बराच किचकट आहे. त्यामध्ये CSRचा सुद्धा इश्यू होता किंवा अजूनही आहे. त्यामध्ये जे काही कोर्ट केस वगैरे सुरू होती त्यानंतर त्यांनी म्हणजे साधारण भरपूर त्याच्यामध्ये बघा एका पोस्टमध्ये म्हणजे 800 पोस्टमध्ये सामान्य, नंतर CSR, नंतर BTRI असे बरेचसे तिथे प्रकार असल्यामुळे त्याला डिले झालेला आहे आतापर्यंत. आता विद्यार्थी मित्रांचे मला भरपूर खूप सारे कमेंट आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये कमेंट आहे आणि पर्सनलीसुद्धा कमेंट आलेले आहे की सर महाजनको टेक्निशियन 3बद्दल काहीतरी ठोस काहीतरी अजूनपर्यंत झालेलं नाही आहे किंवा फायनलिस्ट लागलेली नाही आहे. त्यांनी जे काही मागे नोटिफिकेशन दिलं होतं किंवा परिपत्रक दिलं होतं त्यानुसार त्यांनी सांगितलेलं होतं की साधारण 2000च्या जवळपास किंवा 1700-1800च्या जवळपास त्यांनी म्हणजे 800 × 800 असे दोन म्हणजे दोनास जे काय एकाच दोन म्हणजे 800च्या पोस्ट 8 2 16 1700 पोस्ट त्यांनी ते लावलेलं होतं, पूर्ण लिस्ट लावलेली होती आणि त्याच्यानुसार त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतलं. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जे रिजेक्ट झाले, जे ॲब्सेंट होते, काही महाट्रान्सफरमध्ये जॉईन झालेले आहे, तर यांचं सगळं ते फायनलाइज लिस्ट करणार आहे आणि एक कन्फर्म लिस्ट म्हणजे एक मेरिट लिस्ट, कन्फर्म लिस्ट आणि एक वेटिंग लिस्ट असं ते लावणार आहे. तर साधारण असा अंदाज आहे की 800च्या जवळपास ते मेरिट लिस्ट लावतील आणि वेटिंग लिस्ट लावतील. ठीक आहे. तर हे 1700 जे काही फायनल लिस्ट होती, जी मागची लिस्ट होती त्यामधनंच हे करणार आहे. आता वेगळी लिस्ट लागणार नाही. तुम्ही महावितरणसारखी अपेक्षा करू नका, आशा करू नका की आता आणखी एखादी वेगळी लिस्ट लागेल. नाही, मी तुम्हाला जे काही आहे स्पष्ट सांगत असतो. कधीकधी ते चांगलं असतं, पॉझिटिव्ह असतं, कधीकधी ते निगेटिव्ह असतं, परंतु स्पष्ट सांगायचं माझं जे काय आहे, मी जे माहितीनुसार तुम्हाला सांगत असतो. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आता जे काही विद्यार्थी आधी जे होते 1700-1800 ज्यांचे काही DV झालेलं आहे त्यामधलेच जे DV पास झालेले आहे, DV पास म्हणजे ज्यांचं डॉक्युमेंटेशन ओके आहे ते कन्फर्म लिस्टमध्ये येतील रँकनुसार. बरं, रँकनुसार. आणि याच्यामध्ये जे काही बायफर्केशन केलेलं आहे CSR, BTRI किंवा सामान्य किंवा आणखी जे काही आहे प्रकल्पग्रस्त वगैरे, तर त्यानुसार 800 ते साधारण 800, 750, 800, 850च्या जवळपास ही कन्फर्म लिस्ट लागणार आहे. ठीक आहे. पुढच्या काही दिवसामध्ये मी सांगेल तुम्हाला कधी तर. आणि त्याच्यानंतर वेटिंग लिस्ट लागणार आहे. तर वेटिंग लिस्ट ही 50%च्या जवळपास म्हणजे साधारण 1200-1300 विद्यार्थ्यांची, म्हणजे 1700-1800चा जो काही आकडा होता त्यामधले पण बरेचसे विद्यार्थी कमी होणार आहे. असं समजू नका की 1700च्या वरसुद्धा ते घेतील, आता लिस्ट लावतील. नाही, तसं तुम्ही समजू नका आणि तशा गैरसमजामध्ये राहू नका आणि तशी अपेक्षा करू नका, आशय करू नका. ठीक आहे. स्पष्ट बोलतो मी तुम्हाला की विनाकारणचा आशा दाखवण्यात काही अर्थ नाही आहे. तुम्हाला एक कन्फर्म लिस्ट लागणार आहे, ती 700, 800, 900ची सुद्धा लागू शकते आणि एखादी वेटिंग लिस्ट लागेल. वेटिंग लिस्ट ते 300-400 विद्यार्थ्यांची लावतील, म्हणजे 1200 ते 1300 विद्यार्थी, 1700पैकी 1200-1300 विद्यार्थ्यांची लिस्ट पुढच्या काही दिवसामध्ये. आता पुढचे काही दिवस म्हणजे 8 दिवस की 15 दिवस की महिनाभर हे अजूनपर्यंत कन्फर्मेशन आपल्याला मिळालेलं नाही आहे. आज सोमवार आहे. आजच्या दिवशी मी कॉन्टॅक्ट केला महाजनकोला. जे काही माझ्याकडे कॉन्टॅक्ट नंबर असतात ते मी असं पब्लिकली तुम्हाला देऊ शकत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांनी नंबरसुद्धा मागितला होता आणि तो टोल फ्री नंबर नाही आहे. तो टोल फ्री नंबर नाही आहे. आम्हाला जे काही हायर ऑफिशियल असतात त्यांच्याकडनं त्यांचे नंबर आमच्याकडे आम्ही असू देतो. कधी कधी काम पडलं तर आम्ही बोलत असतो. ठीक आहे. त्यानुसार आज सकाळी साधारण 10-11 वाजता जेव्हा मी कॉल केला तेव्हा ही माहिती मिळाली की हे जे काही फायनल लिस्ट आहे, एक कन्फर्म लिस्ट आणि एक वेटिंग लिस्ट जे काय आहे ती लागणार आहे आणि जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्याच्या बेसिसवरच ह्या लिस्ट दोन्ही लागणार आहे. या व्यतिरिक्त आणखी कुठली लिस्ट लागणार नाही, हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. पहिली गोष्ट ही. दुसरी गोष्ट, या लिस्ट लागणार कधी, म्हणजे कन्फर्म लिस्ट म्हणजे जे काही 1700-1800चा DV झालेला आहे 1700 विद्यार्थ्यांचा, त्यामधली एक कन्फर्म लिस्ट आणि एक वेटिंग लिस्ट हे लागणार कधी, तर साधारण त्यांनी एक पुढच्या 8 दिवसामध्ये असं आपल्याला सांगितलेलं. आता पुढच्या 8 दिवसामध्ये लावतातच की आणखी वेळ जातं ते आम्ही सांगू शकत नाही, कारण आम्ही काही तिथे काम करणारे हायर ऑफिशियल नाही आहे किंवा HR नाही किंवा MD HR नाही किंवा जे काही CG CGM वगैरे नाही आहे. ठीक आहे. मी फक्त तुम्हाला माहिती घेतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. काही विद्यार्थी म्हणतो सर 8 दिवसात तर लिस्ट लागलीच नाही, तुम्ही काही सांगता. अरे मी काय लिस्ट लावणारा माणूस नाही आहे. आम्ही फक्त माहिती घेतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तुमचे जे प्रश्न असतात त्याच्यावर उत्तर द्यायचा तुम्हाला प्रयत्न करत असतो. ठीक आहे. तर माझा अंदाज असा आहे की साधारण 5 ते 10, आपण असं नाही बघू शकत की एकदम आता 4 दिवसातच लागेल, 5 दिवसातच लागेल, परंतु 5 किंवा जास्तीत जास्त 10 जानेवारीपर्यंत किंवा 10 तारखेपर्यंत 10 जानेवारीपर्यंत आपल्याला फायनल लिस्ट याची मिळून जाईल महाजनकोची,
असा माझा अंदाज आहे आणि जे काही आपण माहिती घेतली आहे त्यानुसार आहे. आणि तुमचे भरपूर कमेंट होते, त्यामुळे मला हा एक क्विक व्हिडिओ घ्यावा लागला किंवा यावर एक मला कॉलअप करून, कारण मी मागच्या 1-2 दिवसाआधीसुद्धा शुक्रवारीसुद्धा कॉल केला होता. मध्ये एक दिवस सुट्टी आली होती, नंतर मध्येसुद्धा मी कॉल केला होता, परंतु तेव्हा काही रिस्पॉन्स मिळाला नाही. आज कॉलअप केल्यानंतर आज थोडीफार माहिती आपल्याला एका हायर ऑफिशियलकडून AGMकडून मिळालेली आहे. ठीक आहे. तर मित्रांनो 10 तारखेपर्यंत तुमच्या सगळ्या गोष्टींचे सोल्युशन मिळून जाईल. त्या आधीसुद्धा होऊ शकते बरं. त्यांनी फक्त 8 दिवस सांगितलेलं आहे. 8 दिवस म्हणजे 5 तारखेपर्यंत 6 तारखेपर्यंत सुद्धा एखादी लिस्ट तुमची, लिस्ट म्हणजे काय, लिस्ट ऑलरेडी आलेली आहे, डॉक्युमेंटेशन झालेलं आहे. फक्त त्यातले जे विद्यार्थी जे आहे त्यातले कन्फर्म लिस्टची एक वेगळी लावतील, एक वेटिंग लिस्टची लावतील. ठीक आहे. तुमचा रँक चांगला असेल तर तुम्ही कन्फर्म लिस्टमध्ये याल, तुमचा रँक थोडासा खाली असेल DV त्याच्यामध्ये जे विद्यार्थी होते त्यांचा, तर तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये याल. आणि वेटिंग लिस्टच्या पुढे जर झाले 1300 विद्यार्थी जर टोटल त्यांनी घेतले कन्फर्म प्लस वेटिंग धरून, तर 1300च्या पुढचे जे काय 300-400 विद्यार्थी आहेत ते सगळे बाहेर जातील. ठीक आहे. असं सुद्धा होऊ शकते. त्यामुळे सगळ्या गोष्टींची तयारी ठेवा. आणि लिस्ट कधी लागेल तर म्हणत असाल तर माझ्या अंदाजाने साधारण 5 ते 10 तारखेच्या दरम्यान ही लिस्ट लागून जाईल. त्यामुळे निश्चिंत राहा. मित्रांनो, विद्युत सहाय्यक जे काही विद्यार्थी विद्युत सहाय्यक आणि उपकेंद्र सहाय्यकसाठी तयारी करू इच्छित आहेत आपल्या महावितरणसाठी, त्यासाठी आपलं फाउंडेशन बॅच ऑलरेडी सुरू झालेलं आहे. त्यातला पार्ट 1 आहे बेसिक इलेक्ट्रिसिटी. पार्ट 1 आपला ॲप आहे. इंजिनियर अमोल आपला ॲप आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ॲपची, किंवा तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन इंजिनियर अमोल ॲप डाउनलोड करू शकता. त्यामध्ये तुम्हाला माहिती मिळून जाईल. तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचा नंबर देऊन, आणि तिथून तुम्ही तो खूप कमी प्रमाणात, अल्प प्रमाणात आपण 5 पार्ट केलेले आहे. एक पार्टची किंमत आपण ठेवलेली आहे, आणि त्यामुळे तुम्हाला इन्स्टॉलमेंटसुद्धा मिळेल पेमेंटमध्ये. आणि प्लस तुम्हाला पूर्ण कोर्स जो आहे तो साधारण 2400 ते 2500च्या रेंजमध्ये जाईल. तो पुढच्या 5-6 महिन्यामध्ये तुमचा सगळं कंप्लीट होईल. फाउंडेशन बॅच ITI इलेक्ट्रिशियन वायरमॅन आणि डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी. ठीक आहे. तर आशा करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ आणि आजचा अपडेट तुम्हाला आवडला असेल, किंवा तुम्हाला थोडंफार माहिती मिळाली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये लिंक शेअर करा व्हिडिओची, जेणेकरून इतरांनासुद्धा ती माहिती मिळेल, महाजनकोच्या विद्यार्थ्यांना. आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकन क्लिक करा, जेणेकरून पुढचे अपडेट्स तुम्हाला महत्त्वाचे मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.